दक्षिण मध्य मुंबईचे महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे आज संपूर्ण आपल्या मतदारसंघामध्ये दौरा करतायत, प्रचार करतात। खरं तर किती आव्हानात्मक परिस्थिती आहे। डोर टू डोर कॅम्पेनिंगला आता सुरुवात केली आहे। उन्हाचा तडाखा संपूर्ण बरसताना पाहायला मिळतोय। कुठली आव्हानात परिस्थिती नाही आहे, कारण मी स्थानिक उमेदवार असल्या कारणामुळे आणि गेली 10 वर्ष लोकांचं काम केल्यामुळे लोकांचा उदंड प्रतिसाद या ठिकाणी मिळत आहे आणि स्थानिक प्रश्नांची जाण आहे आणि कित्येक प्रश्न सोडवल्यामुळे लोक मला आशीर्वाद देत आहे। त्यामुळे हा मतदारसंघ हा शिवसेना प्रमुखांच्या विचारांचा मतदारसंघ आहे, बाबासाहेबांच्या विचारांचा मतदारसंघ आहे। त्यामुळे पुन्हा एकदा लोक मला आशीर्वाद देऊन या ठिकाणी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना सपोर्ट करतील। खरं तर सातत्याने तुम्हाला फक्त सातत्याने एकच म्हणजे तुमच्या सोबत गेलेल्या 40 आमदार असतील, अनेक खासदार असतील, सातत्याने त्यांना एकच गोष्टींचा उच्चार जो आहे तुमच्या विरोधी गटाकडनं केला जातोय, त्याला काय तुम्ही प्रत्युत्तर देणार? उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे सातत्याने तोच प्रचार। ये वाला लेते हैं। इन्वर्टर एसी। आप गैम्बलर हो ना? गैम्बलर? जुआ खेलते हो ना? तुम जुआ खेलते हो? अरे नहीं, ये तो कुछ भी बोले जा रहे हैं। इतनी महंगी और नाजुक एसी खरीद कर स्टेबलाइजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तो क्या हुआ? सिर्फ एक फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर एसी के पार्ट्स को डैमेज कर सकता है। उसे वी गार्ड से सुरक्षित रखिए। वी गार्ड, इंडियाज नंबर 1 स्टेबलाइजर। ते त्यांच्याकडे प्रचाराचा मुद्दाच नाहीये। खऱ्या अर्थाने लोकांना काम हवे, विकास हवाय, लोकांना राजकारणात पडायचं नाहीये। त्यामुळे लोक ह्या गलिच्छ राजकारणाला कंटाळलेले, त्रासलेले, त्यामुळे आम्ही त्या गलिच्छ राजकारणात पडत नाही। आम्हाला गावठाण कोळीवाड्याचा विकास, SRAचा विकास, पुनर्विकास प्रकल्प, हे सर्व प्रश्न आता आम्ही मार्गी लावण्याच्या दृष्टिकोनातून ते सर्व घेऊनच लोकांसमोर जात आहे। त्यामुळे विकासाचा आणि विकसित भारत हे खऱ्या अर्थाने प्रत्येकाच्या घरापासून, परिवारापासून सुरू होणार आहे। म्हणून लोकांना स्वतःच्या परिवाराची काळजी, आपल्या परिसराची काळजी आहे। तर त्यामुळे लोक ह्या जे महाराष्ट्रात जे गलिच्छ राजकारण चाललं आहे, आरोप प्रत्यारोप चाललं, त्यात लोक कुठलेही लक्ष घालत नाही। लोकांना विकास हवा आहे। खरं तर तुम्ही या सगळा प्रचार करत असताना, या भागातून जात असताना पुनर्विकासाचा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा तुम्ही मांडताय की जर मी पुन्हा सत्तेत आलो तर पुन्हा एकदा पुनर्विकासाचे जे मार्ग आहेत, जे काम आहेत ते मी मार्गी लावीन, असं तुमचं म्हणणं आहे? बरोबर। पुनर्विकासाचा मार्ग यापूर्वीच मी मार्गी लावलेला आहे। बेडिरी चाळचा पुनर्विकास चालू झालेला आहे, धारावीचा पुनर्विकास चालू झालेला आहे, ज्या निर्वासित वसाहती आहे त्यांचा पुनर्विकास चालू झालेला आहे, माडाचा प्रश्न मी मार्गी लावलेला आहे, 388 बिल्डिंग असेल, राष्ट्रपतीचा वटहुकूम असेल, मोडकळीस आलेल्या म्हाडाच्या बिल्डिंग असेल, हे सगळे प्रश्न मी मार्गी लावलेले आहे। SRAचे प्रोजेक्ट पण आता आपण सर्व मार्गी लावतोय आणि काही जे SRAचे प्रोजेक्ट अडकलेले आहेत ते आता राज्य सरकारच ताब्यात घेऊन, राज्य सरकारच पैसे गुंतून लोकांना घरं देणार। पुढच्या 5 वर्षात संपूर्ण दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ हा पुनर्विकासाचा प्रोजेक्ट कंप्लीट करण्याचा टार्गेट आम्ही ठेवलं आहे। एकही प्रोजेक्ट प्रलंबित राहणार नाही। पुढच्या 5 वर्षाच्या निवडणुकीला मी लोकांच्या समोर जाताना त्यांच्या सगळ्यांच्या नवीन घरातच जाऊन आशीर्वाद घेणार आहे। किती प्रेम मिळते? खरं तर डोर टू डोर कॅम्पेनिंगला तुम्ही सुरुवात केली आहे, हे आमचं परिवाराचं आहे, त्यामुळे लोक प्रेम पण करतात आणि आशीर्वाद पण देतात। धन्यवाद। तुमचे विरोधक आता अनिल देसाई आहेत, जे एकेकाळी तुमचे सहकारी म्हणून सर तुमच्यासोबत त्यांनी काम केलंय, तुम्हाला अनेक वेळा पक्षामध्ये मार्गदर्शन सुद्धा केलेलं आहे। आता ते तुमचे विरोधक म्हणून आता या संपूर्ण दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचार करताना पाहायला मिळतं। सातत्यानं उद्धव ठाकरेंची तुम्ही साथ सोडली, तुम्ही खोके घेतले, असे वारंवार जे आरोप आहेत ते सातत्याने तुमच्यावरती घेत हा प्रचार नाही, त्यांना त्याच्याकडे कुठलाही मुद्दा नाही, वारंवार तेच मुद्दे घेतात। लोकांना माहिती आहे धनुष्यबाण हे बाळासाहेबांचं निशाणी आहे आणि एक पवित्र निशाणी आहे, प्रभू श्रीरामाची अस्त्र होतं, त्यामुळे ती प्रभू श्रीरामाची निशाणी, शिवसेना प्रमुखांची निशाणी आणि संविधानाचं रक्षण करत्यांची ती निशाणी आहे। त्यामुळे लोकांना त्याच्यावर धनुष्यबाणावर विश्वास आहे। त्यांनीच धनुष्यबाणाला सोडलं, त्यांनीच बाळासाहेबांच्या विचारांना सोडलं। ते प्रभू श्री राम मंदिराला जे विरोध करत होते त्यांच्याकडे, त्यांच्यासोबत गेलेत। 370 कलमला जे विरोध करत होते त्यांच्याबरोबर गेलेत। संविधान कित्येक वेळा ज्यांनी बदललं त्यांच्यासोबत गेलेत त्यांनी। ज्यांनी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला, त्यांना पराभूत केलं, त्यांच्यासोबत ते गेलेले आहेत। त्यामुळे देशविरोधी शक्तींबरोबर ते गेलेले आहेत, सनातन धर्माच्या विरोधी ते गेलेले आहेत, शक्तीबरोबर गेलेले आहेत आणि वारंवार महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या लोकांबरोबर ते गेलेले आहेत। त्यामुळे हे लोकांना माहिती आहे आणि धनुष्यबाण हे स्वाभिमानाची एक निशाणी, एक शस्त्राची निशाणी आहे। ते शस्त्र लोकांना सुरक्षित ठेवेल, सन्मानित ठेवेल, परिवाराला सुखी ठेवेल, हा विश्वास लोकांमध्ये आहे आणि इथली लोक सगळे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा सन्मान करणारी आहेत।
त्यामुळे मला संपूर्ण विश्वास आहे. काल मिलिंद देवरा तुमचे सहकारी आहेत खासदार, त्यांनी एक मोठा आरोप केला, महाविकास आघाडी जी आहे ती दलित विरोधी आहे, कारण की तुमच्या विरोधात वर्षा गायकवाड यांना उमेदवारी दिलेली आहे. तो त्यांचं वक्तव्य असेल. या ठिकाणी सर्व समाजाचे लोक राहतात आणि सर्व समाजाच्या लोकांनी मला या ठिकाणी 2 वेळा निवडून दिलेलं आहे. त्यामुळे हा मतदारसंघ, जसं मी सांगितलं, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा सन्मान करणारा मतदारसंघ आहे. प्रकाश आंबेडकर यांनी अत्यंत महत्त्वाचं आता विधान केलंय की मुख्यमंत्री शिंदे हे फक्त 2 महिन्यासाठी आता मुख्यमंत्री राहणार आहे. नाही, त्या संदर्भात मी काय बोलू शकत नाही. खरं तर आपण पाहिलं की राहुल शेवाळे हे सध्या प्रचाराला जुंपलेले आहेत आणि आपण पाहू शकतो की डोर टू डोर कॅम्पेनिंगला त्यांनी सुरुवात केलेली आहे आणि त्यांचा दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून प्रचार संपूर्ण जोरदार पद्धतीने सुरू आहे आणि आपण पाहू शकतो की शिवसैनिक आणि त्याचसोबत महायुतीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने त्यांच्या या प्रचाराला आलेले आहेत आणि गोवंडी अशा या परिसरामध्ये संपूर्ण गल्लीबोळ्यामधनं जाऊन संपूर्ण हा प्रचार जो आहे तो महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे हे मोठ्या संख्येने मोठ्या प्रमाणात करताना पाहायला मिळतात आहे आणि ज्यांनी खरं हिंदुत्वाची साथ सोडली त्यांनी माझ्यावरती टीका करण्याचा कोणताही अधिकार नाही आहे, अशा कडक शब्दात जी आहे ती टीका अनिल देसाई अर्थात ठाकरे गटावरती राहुल शेवाळे यांनी केलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश अक्षय मंगणे, TV9 मराठी, मुंबई.